नमस्कार रसिको. ईश्वरी प्रतिभेचा स्पर्श कधी कोणाला कसा होईल काही सांगता येत नाही. पण एखाद्या प्रतिभावंताला हा स्पर्श एकदा का झाला की त्याच्या हातून अशी काही कलाकृती घडते की आपल्या हातून असं काही होणार आहे याची त्यालाही कल्पना नसते. तर अशाच एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठमोळ्या आविष्काराच्या निर्मितीची आणि त्याच्या मराठमोळ्या जनकाची कहाणी आज आपण बघणार आहोत. पंडित जावडेकर असोसिएट्स निर्मित ते असे घडले या मालिकेच्या आजच्या भागात. भारतीय चित्रपटसृष्टी मूकपटाकडून बोलपटाकडे वळली ती साधारणतः 1930च्या दशकात. तर या संधीचा फायदा घेऊन पहिला बायलिंग्वल चित्रपट तयार करण्यात आला, ज्याचं नाव होतं मराठीमध्ये अयोध्येचा राजा आणि हिंदीमध्ये अयोध्या का राजा. आणि या चित्रपटाने अमाप यश मिळवलं. या पहिल्या बायलिंग्वल चित्रपटाचे दिग्दर्शक होते शांताराम राजाराम वणकुद्रे, अर्थात अण्णासाहेब, अर्थात शांताराम बापू, म्हणजेच व्ही शांताराम. एक नामवंत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून शांताराम बापू उदयाला येत होते. 1950च्या दशकामध्ये राजकमल कला मंदिरच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाने उत्पन्नाचे सगळे उच्चांक मोडलेले होते. पाठोपाठ आला तुफान और दिया या चित्रपटाने सुद्धा अमाप यश मिळवलं. पण असं असूनही त्या दिवशी मात्र प्रोड्युसर्स गिल्ड असोसिएशनच्या मीटिंग मध्ये असं काहीसं घडलं. कांग्रेचुलेशंस अन्ना साहब. थैंक यू चोपड़ा साहब. लेकिन मुझे एक बात बताइए आप, ह्या अशा छान छान कथा तुम्हाला मिळतात तरी कुठून? चोपड़ा साहब, हाँ दैट्स माय ट्रेड सीक्रेट. चलिए मीटिंग शुरू होने वाली है, चला चलिए. अरे अन्ना जी, जय श्री कृष्ण. अन्ना जी, जय श्री कृष्ण. केम छो? बढ़िया. अन्ना जी, एक बात करू काय? फारच उत्तम चित्र बनवला अन्ना जी. मला तर वाटते अन्ना जी, याच्यापेक्षा बढिया कोणी करू शकते नाही. मला तर वाटते तुम्ही पण नाही करू शकते. अन्ना जी, एक सल्ला आपू काय? तुम्ही रिटायर होऊन जा. नाही म्हणजे अण्णाजी, मला असं वाटते तुम्ही याच्या पुढे नाही जाऊ शकते. अण्णाजी, इट इज बेटर टू रिटायर वेन पीपल वॉन्ट यू टू वर्क. काय म्हणजे रागावू नका, जे वाटला ते मोकळेपणाने बोलला काय. चला आपल्याला मीटिंगला जायचं नाही. खरंच माझ्या प्रतिभेला खरंच मर्यादा पडल्या आहेत? नाही, असं होणं शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी वेगळं, जगावेगळं. कुणी कधीही न ऐकलेला, न पाहिलेला काहीतरी असा विषय मिळाला पाहिजे. काही दिवसांपूर्वी ते ग.दी. माडगुळकर येऊन एक ओझरती गोष्ट सांगून गेले होते. काय बरं गोष्ट होती ती? एक जेलर 6 कैद्यांची गोष्ट. काहीतरी विलक्षण कहाणी होती ती. एक जेलर 6 कैदी, 6 कैदी एक जेलर. त्यांनी गदिमांना बोलावून घेतली आणि संपूर्ण कथा त्यांच्याकडून शांतपणाने ऐकून घेतली. पुढच्या 1-2 मीटिंग्समध्ये या कथेची मांडणी कशी करता येईल यावर त्यांची चर्चा झाली. ही कथा त्यांना विलक्षण आश्वासक वाटत होती. प्रत्येक मीटिंग नंतर
या कथेवरती उत्तम चित्रपट होईल याची बापूंना खात्री वाटायला लागली होती. आता या सगळ्या मीटिंग्स नंतर गदिमाने पुण्याला जाऊन या कथेवरती काम करणं अपेक्षित होतं आणि झालंही तसंच. 15-20 दिवसांनी राजकमलच्या ऑफिसमध्ये विलक्षण उत्साहामध्ये गदिमा आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. बापू शांत चित्ताने ऐकत होते. पण काय झालं कुणास ठाऊक, अचानक गदिमांच्या वाणीत एक कोरडेपणा येऊ लागला. या वाचनामध्ये काहीही मजा येत नाहीये अण्णा. तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, अहो या कथेवर चित्रपट होणं केवळ अशक्य आहे. काय अशक्य आहे? मला याचं आश्चर्य वाटतंय की जे मला जाणवतंय ते तुम्हाला का जाणवत नाहीये? अहो, ज्या भावनेनी माझं अंतःकरण पिळवटून निघतंय ते साधं तुमच्या मनाला स्पर्शतही नाहीये. ते काय नाही माडगुळकर, अहो लोक तुम्हाला शब्दप्रभू म्हणतात ना. राम जोशीचे संवादही तुम्ही लिहिले होते. तेव्हा कसलाही विचार न करता हीच कथा आपण करायची. अण्णा पण पुन्हा पाठी पुसा, आपण नव्यानं सुरुवात करू. बर. गदिमाला जाणवणारा हा रायटर्स ब्लॉक शांताराम बापूंना सुद्धा स्वस्थ बसून देत नव्हता. जाता येता, खाता पिता, उठता बसता, अगदी आर्किमिडीस सारखं स्नान करताना सुद्धा त्यांच्या डोक्यात एक आणि एकच विषय घोळत होता, जगा वेगळा चित्रपट. आणि अखेर तो युरेका क्षण आलाच. आंघोळीच्या वेळीच बापूंना कथेची नेमकी नस सापडली. सापडलं. पहिला कैदी हिरू चौधरी यानं बायकोच्या डोक्यात दगड घालून खून केला. दुसरा कैदी तमन्ना बेलदार यानं पहारीनं नातलगाचा खून केला. तिसरा कैदी गोसावी केशवगिरी यानं मठाच्या गादीच्या हक्कासाठी 2 लहान मुलांना कुऱ्हाडीनं मारून पुरलं. आणि ते इतके भारून गेले की अहो भाजी भाकरीची न्याहारी सुद्धा त्यांनी उभ्या उभ्याच घेतली आणि अहो चक्क हात न धुताच स्टुडिओकडे गेले. गेल्या गेल्या त्यांनी गदिमांना बोलवून घेतलं. अहो बुद्धीला अगदी गंज लागल्यासारखा झालाय. काही म्हणजे काही सुचत नाहीये त्यावरती. आपण त्या शाहीर प्रभाकरच्या कथेवर काम करूया ना. थांबा, पुढे बोलण्याआधी मी लिहिलेली ही टाचणं वाचा. ओ वा अण्णा वा. अहो तिथला वृक्ष निसर्ग आणि त्याहून वृक्ष असलेले ते कैदी. अहो एक एक कॅरेक्टर कलगी रुपयागत उठेल. वा अप्रतिम. अण्णा डोळ्यांच्या पहाऱ्याची कल्पना तर अप्रतिम आहे. काम करणाऱ्या 12 हातांवरती 2 डोळ्यांचा पहारा. वा अण्णा वा, झकास पल्ला गाठलाय. आता हे प्रसंग जोडूया आणि यावर अगदी मोजके संवाद लिहूया. मग बघा तमाशा कसा झकास उभा राहतो ते. अगदी बरोबर. अण्णा मी काय म्हणतो, आता मात्र गदिमा विलक्षण उत्साहाने कामाला लागले. अहो अवघ्या महिन्याभरात संपूर्ण संहिता हिंदी संवादासकट त्यांनी तयार केली. अहो काही काही संवाद तर इतके अप्रतिम जमले होते की बापूंनी तर कबूलच केलं की गदिमा तुम्ही तर माझ्या कल्पनेच्या सुद्धा पुढे गेलेले आहात. आणि नंतर राजकमलच्या प्रथेप्रमाणे संपूर्ण संहिता स्टाफला वाचून दाखवण्यात आली. फिर पंचों की राय क्या है? वासवांना, झारापकर, अरे अवधूत, अरे काहीतरी बोला. मला तर वाटतंय अगदी वेगळं होणार आहे हे पिक्चर. आणि हो, मला हे ब्लॅक अँड व्हाईट मध्येच करायचंय. विषय खूप उठून दिसेल. वासवांना, पात्र शोधायला आत्तापासूनच सुरुवात करा, मात्र आपल्या बजेटमध्ये. बर अण्णा माझं काम झालंय.
तेव्हा मी आता निघू. येस ऑफकोर्स. चला येतो मंडळी. अरे बोला ना. नाही म्हणजे अण्णा, मला काय वाटतंय, हां बोला. या कथेवर चित्रपट करायचा असं तुम्ही पक्क ठरवलंय का? हो का, काय झालं? मला वाटतं आम्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की अशा कथेवर आपण चित्रपट करू नये. अहो किती वास्तववादी आणि लोकांना माणुसकीची शिकवण देणारी कथा आहे ही. हो, पण ते आपल्याला पैसे नाही देणार. हं, अहो वासवण्णा, तुम्ही म्हणता तसं हे पिक्चर समजा पडलं तर असं काय मोठंसं होणार आहे? अहो जनक जनकचा प्रॉफिट येतोच आहे की. हां, तो थोडासा कमी होईल. अहो तेवढंच इन्कम टॅक्सला बरं. अहो पण बाण जर निशाण्यावर लागला ना तर तुम्हाला सांगतो हे चित्र आपल्याला कुठच्या कुठे घेऊन जाईल. तरी पण अण्णा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. पुरे, आता कथा या विषयावरची चर्चा पुरे. तुमचं काम आहे की मी विषय निवडला की त्यावर उत्तम काम करायचं. तो विषय घ्यावा की नाही यावर सल्ले द्यायचे नाहीत. तरी पण अण्णा, या सिनेमाला सुरुवातीपासूनच सर्वांचा विरोध आहे, पण माझा निश्चय पक्का आहे. आटपाडीपासून 25 मैलांवर स्वतंत्रपूर नावाचं खेड, त्या खेड्यामधली त्या कैद्यांची वसाहत, तिथला तो अजब जेलर, पोलीस नाही, पहारा नाही, सत्य घटनेवर आधारित जगावेगळी कहाणी. अप्रतिम. इतक्या विरोधानंतर सुद्धा बापूंचा स्वतःवरचा आत्मविश्वास कायम होता. एव्हाना कलाकारांचं आणि तंत्रज्ञांचं कड्या छान जमलं होतं. चित्रपट निर्माण करण्याचं काम सुरू झालं. बाबूराव पेंढारकर, BM व्यास, उल्हास, खेळणेवालीच्या भूमिकेत संध्या आणि जेलरच्या भूमिकेत स्वतः शांताराम बापू. बघता बघता चित्रीकरणाला प्रारंभ झाला. चित्रपट आता क्लायमॅक्सवर येऊन ठेपला होता. शेवटच्या सीनचं चित्रीकरण सुरू होतं आणि बैल या बाजूनं माझ्यावर असा अटॅक करेल. कळलं? येस सर. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. तयार? येस सर. ओके, चल तू जाऊन ऑर्डर दे. ओके सर. रेडी, लाइट्स, रोल कॅमेरा, ऍक्शन. काय झालं अण्णा? अरे अरे पाणी आणा कुठेतरी, डोळ्याला लागलंय. लवकर लवकर पाणी आणा. देवाच्या दयेने शांताराम बापूंचा डोळा अगदी थोडक्यात वाचला. असो, तर सगळे चढ उतार पार करून, सगळ्यांचा विरोध पत्करून, केवळ स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर शांताराम बापूंनी हा चित्रपट निर्माण केला. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचा नुसता वर्षाव झाला. या चित्रपटाने बापूंना आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं. यानंतरही राजकमल कला मंदिरनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, पण तरीही या सगळ्यात कोहिनूर हिऱ्यासारखा झळकत राहिला तो हाच चित्रपट. हा चित्रपट तुम्ही ओळखलाच असेल. प्रेमळ तरीही दक्ष अधिकाऱ्याच्या 2 डोळ्यांच्या पहाऱ्यात राबणाऱ्या आणि माळावरती नवजीवन फुलवणाऱ्या 12 हातांचा हा चित्रपट. 2 आंखें 12 हात.